वाशिम जिल्ह्यात सलग 9व्या दिवशी पेट्रोल पंपावर डिझेल मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी रात्रीपासून रांगा लावल्या आहेत। 9व्या दिवशीही पेट्रोल पंपावर डिझेल नसल्यानं शेतकरी आणि वाहनधारकांना रात्रभर जागून डिझेल मिळवायची वाट बघण्याची वेळ आली आहे। बुलढाण्यात 11व्या दिवशी इंधन टंचाईचं संकट गडद झालंय। मागणी आणि पुरवठ्याच्या तफावतीमुळे संकट अजून गडद होण्याचं चिन्ह दिसून येत आहे। शेतीची कामं आणि दुसरीकडे मिळत नसलेलं इंधन यामुळे शेतकरी हवालदिल झालेत। बुलढाणा जिल्ह्यातील इंधन टंचाईचं संकट गेल्या 10 दिवसांपासून सुटता सुटेना। मे महिन्यात शेतकऱ्यांना शेतीची मशागतीची कामं करण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर करावा लागतो आणि त्यामुळे डिझेलची मागणी जवळपास 20 ते 25% वाढली आहे। मात्र पुरवठा कमी असल्यानं हे संकट दिवसेंदिवस अजूनच गडद होताना दिसतंय। अनेक पेट्रोल पंपावर शेतकरी रांगेत रात्रंदिवस डिझेल मिळवण्यासाठी थांबतायत आणि त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय। तर कुठे तलवारी आणि कोयते निघतायत, त्यामुळे पेट्रोल पंपावरील कर्मचारीही दहशतीत असल्याचं वातावरण आहे। अद्यापही बुलढाणा जिल्ह्यातील परिस्थिती सुधारलेली नसून शेतकरी मात्र हवालदिल झालाय। तर डिझेल मिळण्यास अडचण येत असल्यानं शेतजमीन पेरणीसाठी तयार होऊ न शकल्याने जळगावमध्ये पूर्व हंगामी कापूस लागवडीला मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळतंय।